कुठून आणून देत नाही. ते म्हणले तुझा आहे तुझ्यापाशी आणि परी तू जागा चुकलाशी. फक्त आपली जागा चुकली का काय झालं? जागा चुकली फक्त. आणि आपल्याला ते पाहण्यासाठी कोणाकडे जावं लागेल? संताकडे जावं लागेल. याची माहिती कोणाकडे? संताकडे. आणि मग संताकडे गेल्यावर बरं नुसतं गेल्यानं बी जमन का? आपण जरी संताकडे जरी गेलो तर त्यानं सांगितलेले शब्द आपल्याला काय करावं लागतील? लक्षात घ्यावं लागतील. ते म्हणले सांगताना बरं वाटतंय, ऐकताना काय होतंय? बरं वाटतंय, पण पुन्हा काय होत नाही? ध्यानातच राहत नाही. आता ध्यानात कसं काय राहत नाही? मग आपले जो काहीतरी पहिला माल आहे, ज्या अर्थी आपल्या ध्यानात राहीना, ज्या अर्थी आपल्या लक्षात येईना, ते भुंगे होते मखरण शिवणारे. आणि ते मग त्या दुसऱ्या भुंग्याला म्हणू लागले तुम्ही आमच्या संग लय मजा आहे म्हणले, तुम्ही काय करा बगीच्यात चला. मग ते म्हणले बरं येऊ. मग त्यानं विचार केला, पण ते म्हणले यायचं संग जायचं म्हणल्यावर आपली शिदुरी आपल्याला लागल. ते गोळ्या करणारे भुंगे होते ते, आणि ते भुंगे मखरण शिवणारे होते दुसरे. मग त्याची भेट झाली तर ते म्हणले आमच्या संग चला. म्हणले आमच्या संग तुम्ही काय इथं हे करीत बसले म्हणले, तिकडं लय काय मजा आहे. बरं ते म्हणले म्हणायले त्याचं काय करू, आपण जाऊन पाहू. पण म्हणले ते म्हणले आपली एक एक गोळी संग राहू द्या. तर भूक लागल्यावर काय करावं म्हणले आपण, आपली एक एक गोळी काय राहू द्या, संग राहू द्या. मग त्याने त्या गोळ्या तोंडात घेतल्या आणि ते गेले. ते बी गेले आणि हे बी गेले. मग त्याने मखरंद शिवला. आणि शिवल्यावर ते यायला विचारू लागले. ते म्हणले कसं काय होतं? ते म्हणले काय नाही आम्हाला तिन्ही सारखंच आहे. त्याच्यात आणि याच्यात आता काही काही इकडे बी ऐकायला येते तर काय काय तिकडे बी ऐकत. ते म्हणते काय नाही तिन्ही सारखंच आहे. ते म्हणले येडीला सासरनं माहेर. ती सासरमध्ये माहेरमध्ये दादा म्हणत होती, सासरला बी गेल्यावर काय म्हणायला लागली? दादाच म्हणाली. ते म्हणले काही फरक नाही. आता फरक नव्हता का याच्या तोंडात गोळ्या होत्या. मग ते भुंगे म्हणू लागले ज्या अर्थी फरक नाही त्या अर्थी तुम्ही काहीतरी आणले, माल आणलाय तुम्ही. मग ते म्हणले हो आम्ही माल आणला. मग ते म्हणले तो माल काढावा लागेल. तसं आपल्याला इथं आल्यावर बरं वाटतंय आणि घरी गेले की काय वाटतंय? सारखंच. म्हणजे कशामुळे वाटतंय की आपल्याकडे माल आहे. आता ही तपासणी दुसऱ्यानं करावं का ज्याची त्यानं?